श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकाचार्य पुढे सांगू लागले. शरद ऋतूमधल्या पौर्णिमेची म्हणजेच शारदीय पौर्णिमेची ती रात्र होती. कोजागिरी पौर्णिमा. भगवंतानी आपल्या योगमायेचा आश्रय करून त्या रात्री रासक्रीडा करण्याचा संकल्प केला होता. श्रीकृष्णाने यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाच्या खाली बसून व्रजभूमी आणि गोकुळातल्या गोपिकांना, बालिकांना, तरुणींना आणि इतर सुंदर स्त्रियांना अत्यंत आवडणारे, अत्यंत प्रिय असणारे वेणुगीत आपल्या बासरीवर वाजवण्यास प्रारंभ केला. या कन्हैयाने, या कान्हाने, या श्याम सुंदराने ज्यांचं मन आधीच आपल्याकडे आकृष्ट करून घेतलेलं होतं, अशा त्या गोकुळातल्या, वृंदावनातल्या अनेक बालिका, अनेक तरुणी, अनेक कुमारिका, अनेक गोपिका, अनेक सुंदर स्त्रिया श्रीकृष्णाच्या या बासरीचे स्वर कानावर पडताच साऱ्या गोपिका, साऱ्या बालिका, साऱ्या तरुणी कुमारिका एकमेकींना न कळवता, एकमेकींना न सांगता केवळ त्या प्रियतम असणाऱ्या श्रीकृष्णाचा सहवास आपल्यालाच मिळावा, आपल्या व श्रीकृष्णाच्या दरम्यान इतर कोणी येऊ नये, अशी त्यांची इच्छा होती. आणि म्हणून लगबगीने, घाईगडबडीने त्या आपापल्या घरातून बाहेर पडल्या आणि भगवान श्रीकृष्णाची बासरी आणि त्या बासरीचा नाद जिथून येत होता त्या यमुनेच्या किनारी असणाऱ्या कदंब वृक्षाच्या खाली साऱ्या जणी जाऊन पोहोचल्या. बासरीचे स्वर ऐकू येताच ज्या गोपिका गाईची धार काढत होत्या, त्या धार काढण्याचं काम अर्धवट टाकून तशाच धावत सुटल्या. ज्या गोपिका दूध तापवत होत्या, त्या उतू जाणारं दूध चुलीवर तसंच सोडून धावत पळत निघाल्या. ज्या गोपिका आपल्या नवऱ्याला जेवण वाढत होत्या, त्या वाढण्याचं काम सोडून तशाच पळाल्या. ज्या आपल्या मुलांना पाजत होत्या, त्या पाजायचं सोडून तशाच पळाल्या. ज्या आपली पतीची सेवा करत होत्या, ज्या आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत होत्या, त्यांची सेवा करण्याचं काम थांबवून त्या तशाच पळत होत्या. ज्या कोणी जेवण करायला बसल्या होत्या, त्या जेवण अर्धवट सोडून हात सुद्धा न धुता उष्ट्या हाताने तशाच पळाल्या. ज्या साज शृंगार करण्यामध्ये गुंतल्या होत्या, त्या शृंगार अर्धवट सोडून तशाच पळाल्या. ज्या स्त्रिया आपल्या शरीराला उटणं लावत होत्या, सुगंधी द्रव्ये लावत होत्या,
त्या सुगंधित हाताने, त्या उठण्याच्या हाताने तशाच पळत सुटल्या. ज्या कोणी आपल्या डोळ्यामध्ये काजळ घालत होत्या, एका डोळ्यामध्ये काजळ घालून झालेलं होतं आणि दुसऱ्यामध्ये अजून काजळ घालायचं बाकी होतं, त्या तशाच पळाल्या. ज्या वस्त्र नेसत होत्या त्या अर्धवट वस्त्र नेसून तशाच धावत सुटल्या. ज्या अलंकार धारण करत होत्या त्यांनी एका कानामध्ये अलंकार घातले आणि दुसऱ्यामध्ये घालायचे सोडून तशाच पळत गेल्या. अशा प्रकारे भगवंताच्या त्या बासरीचा नाद ऐकून ज्या भगवंतानी या साऱ्या स्त्रियांचं मन आपल्याकडे आकर्षून घेतलं होतं, त्यामुळे निर्मन झालेल्या या साऱ्या कुमारिका, बालिका, गोपिका, व्रज सुंदरी धावत सुटल्या. काहींना त्यांच्या पतीने अडवले, काहींना त्यांच्या मुलांनी अडवले, काहींना त्यांच्या भावंडांनी अडवले, काहींना सासू सासऱ्यांनी अडवले, तरी सुद्धा त्या इतक्या जोराने धावत सुटल्या की कुणाच्या हाती लागल्या नाहीत. काही गोपिका घरामध्ये बंदिस्त होत्या, त्यांना बाहेर पडणं अवघड झालं होतं. दाराला बाहेरून कडी कुलप लावलेली होती, त्यामुळे त्या बासरीच्या नादामुळे कोंडलेल्या अवस्थेमध्ये डोळे बंद करून त्या भगवंताचं ध्यान करू लागल्या आणि मनातल्या मनात भगवंताबरोबर विहार करू लागल्या. त्यांच्या मनामध्ये विरह वेदना इतक्या व्यथा निर्माण करू लागल्या आणि भगवंताच्या प्रेमाच्या महापुरामुळे त्यांची सारी पापे भस्मसात झाली. ध्यानमग्न अवस्थेमध्ये असल्यामुळे आणि भगवान श्रीकृष्णांना दिलेल्या आलिंगनामुळे त्यांचं पुण्यही संपलं आणि पापही संपलं. अशा रीतीने पाप पुण्य संपल्यामुळे त्यांचं हे गुणमय असणारं शरीर सुद्धा नाहीसं झालं. जार बुद्धीने का असेना, परंतु त्या परमात्मा परमेश्वराशी एकरूप झाल्यामुळे, त्याच्याबरोबर मिलन झाल्यामुळे त्या कर्मबंधनातून तात्काळ मुक्त झाल्या. त्यामुळे त्या स्त्रियांनी आपल्या देहाचा त्याग केला आणि त्यांना दिव्य देह प्राप्त झाले. परीक्षित राजाने मध्येच प्रश्न विचारला, हे मुनिवर्य, श्रीकृष्णांना गोपिका आपला परम प्रियतम मानत होत्या, त्यांना काही तो परमात्मा परब्रह्म आहे असं वाटत नव्हतं. मग गुणांमध्ये आसक्त असणाऱ्या या स्त्रियांच्या बाबतीत या संसाराची निवृत्ती कशी काय झाली, हे मला जाणून घेण्याची इच्छा आहे. यावर शुकाचार्य म्हणाले, राजन, तू अत्यंत योग्य आणि उत्तम प्रश्न विचारलेला आहेस. मी तुला यापूर्वी एकदा सांगितलं होतं की शिशुपाल जो भगवंताचा अतिद्वेष करत होता, त्याच्या मनामध्ये भगवंताविषयी मत्सर आणि द्वेष भरलेला असून सुद्धा त्याला भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती झाली. मग असं असताना ज्या गोपिकांनी भगवंतावर अनन्य भावाने प्रेम केलं
त्यांना भगवंताची प्राप्ती होईल यात आश्चर्य ते काय. म्हणून हे राजा, भगवंताचं हे प्रकट होणं, हा अवतार धारण करणं, हे सर्वांच्या कल्याणासाठीच आहे. काम, क्रोध, भय, स्नेह, नातेसंबंध किंवा प्रेम किंवा भक्ती यापैकी कोणत्याही भावनेने आपण जेव्हा भगवंताशी जोडले जातो आणि जेव्हा आपण भगवंताशी एकरूप होतो, तेव्हा जीवाचं त्या शिवाशी मिलन होतं आणि आपण भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. काही वेळेला केवळ संकल्पाने सुद्धा भगवंताची प्राप्ती होऊ शकते आणि आपण या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो. त्यामुळे राजन, कोणत्याही प्रकारची शंका तू मनात धरू नकोस. त्या गोपी जवळ आलेल्या पाहून भगवंतानी त्यांना मोहित करीत म्हटले. भगवान त्या गोपिकांना उद्देशून म्हणाले, हे महाभाग्यवान असणाऱ्या गोकुळवासियांनो, वृंदावनवासियांनो, हे सुंदरींनो, तुमचे स्वागत असो. तुम्हाला काय नेमकं आवडतं ते मला सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे करतो. आपण सर्वजण कुशल आहात ना? एवढ्या रात्रीच्या वेळी तुम्ही आपलं घरदार, प्रपंच, नातेवाईक, नवरा, सासू, सासरे, मुलं, बाळं सोडून या रात्री अपरात्री तुम्ही का बरे इकडे आलात सांगा पाहू. आधीच ही रात्र, त्यात यमुनेचा हा काठ भयानक, भीतीदायक, अनेक प्रकारचे हिंस्त्र प्राणी, पशु पक्षी इथे हिंडत फिरत असताना तुम्ही अशा एकटे येणं हे योग्य आहे का? आणि एवढ्या रात्रीच्या वेळेला तुमचं असं घराबाहेर पडणं हे योग्य आहे का? तुम्ही घरात नाही हे पाहून तुमच्या घरच्यांना तुमची काळजी वाटणार नाही का? ते घाबरणार नाहीत का? ते तुम्हाला शोधायला बाहेर पडणार नाहीत का? म्हणून हे सुंदरींनो, हे गोपवासियांनो, गोकुळवासियांनो, वृंदावनवासियांनो, मी तुम्हाला आता असं सांगतो आहे की तुम्ही आपापल्या घरी परत जा. हे पतिव्रता स्त्रियांनो, तुम्ही तर अजिबात इथे थांबू नका. तुम्ही ताबडतोब घरी जा आणि आपापल्या पतींची सेवा करा. तुमच्या घरातल्या मुलाबाळांचं पहा, सासू सासऱ्यांचं पहा, गाई वासरांचं पहा, आपलं कर्तव्य करा. हे स्त्रियांनो, हे बालिकांनो, हे गोपिकांनो, तुम्ही आता इथे क्षणभर सुद्धा थांबणं योग्य नाही. तुम्ही आपापल्या घरी निघून जा. माझ्यावरील अत्यंत प्रेमाने पराधीन होऊन तुम्ही इथे आला असाल तर ते सुद्धा योग्य नाही. कारण जगातले सारेच प्राणी माझ्यावर प्रेम करतात. हे गोपींनो,
पतीची आणि बांधवांची निष्कपट भावाने सेवा करणं, आपल्या मुलाबाळांचं पालनपोषण करणं, हाच तुमचा श्रेष्ठ धर्म नाही का? ज्या स्त्रियांना उत्तम लोक प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल त्यांनी कधीही आपल्या पतीचा त्याग करू नये. जरी तो भाग्यहीन असला, मूर्ख असला, निर्धन असला, रोगी असला, वृद्ध असला किंवा अत्यंत क्रूर स्वभावाचा जरी असला, तरी तुम्ही त्याची सेवा करायचं सोडून इतर गोष्टी करू नयेत. कुलीन पतिव्रता स्त्रियांनी परपुरुषाकडे जाणं हे अत्यंत निंदनीय कृत्य आहे आणि हे कुकर्म करणाऱ्या स्त्रिया नरक प्राप्त करतात. त्यांची अपकीर्ती होते आणि त्यांना कष्टप्रद दुःखे सहन करावी लागतात. हे गोपींनो, माझ्या लीला आणि गुण श्रवण केल्यामुळे, माझ्या रूपाच्या अभिलाषेने, माझं ध्यान केल्यामुळे माझ्यावरील अनन्य प्रेमाची जशी प्राप्ती होते तशी माझ्याजवळ येऊन होत नाही आणि म्हणून तुम्ही आपापल्या घरी परत जा. गोपाल कृष्ण भगवान की जय.